सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी सध्या आहे आपल्या खेडमधल्या मुर्डे या गावी. आणि काल आपण बघितलं तर आपण प्लास्टिक टाकायचं काम केलं. आपलं घरपट्टी पाणीपट्टी जे काय असेल ते सुद्धा आपण टॅक्स भरलेला आहे. आणि झालं हळूहळू आपण कामातनं आता उरकत आलेलोच आहोत. घराभोवती प्लास्टिक पण टाकलेलं आहे, सगळं केलेलं आहे. आज थोडं काम आहे. एक ते मला काकांनी एक घोरक्यान दिलं होतं, दाखवेन मी तुम्हाला. आता ते लावायचं आहे. आणि ह्या बिया आपण काकडीच्या वगैरे ज्या डब्यात लावल्यात ना, त्या थोड्याशा त्याला तर मॅनेज केलं पाहिजे ना. ते जे वेल उगवलेच तर ते वेल चढवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर बघू आता कसं काय होतं आहे. चाललं आहे आता, बाहेर आलो आहे. समीक्षाला जरा कढीपत्ता पाहिजे, पोहे बनवते, तर तो कढीपत्ता देण्यासाठी चालू आहे आता इथे. चला जरा उंचावर गेलाय ना कढीपत्ता, हो असा काढावा लागतो. जाताना आपल्याला सगळ्याच घेऊन जायचं. आणि हा कढीपत्ता काढलेला आहे, देतो. हे घे. चला, कढीपत्ता काढून दिलेला आहे. त्या मंडळी आता आपले पोहे रेडी झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आणि पोहे खायला बसलो आहे मस्तपैकी. या सकाळी सकाळी नाश्ता करायला छान. गट्टूला पोहे पाहिजे होते, नाहीतर आम्ही केला होता थोडासा नाश्ता. तर चला, गट्टूच्या निमित्ताने मला पण भेटले ना समीक्षा. बघा मंडळी, आता माझ्या आता जी वस्तू जी दिसते ना, ते कंदमूळच आहे. मला त्याचं नाव नाही माहिती, पण आपल्याला काकांनी दिलं होतं मुंबईतनं. तर ते आता जमिनीत लावायचं आहे आपल्याला. मग हे बघू आता, म्हणून आपण आज हे शेवटी ठेवलं होतं लावायचं. त्याचं लावूया, बघू. चला, जमिनीचा चांगली जागा बघू मस्त, आणि तिथे लावून टाकू पहिल्यांदा. कारण खूप दिवस झाले, मुंबईला पण महिना दीड महिना आमच्याकडेच होतं. तर लावूया आता त्याला. समीक्षा बोलते हे सुरण आहे ना समीक्षा? आणि आता ते लावायचं सुरण इथे आपण लावतोय, पण ह्या आंब्यापाशीच लावतोय. व्हिडिओ आपल्याला माहिती पडेल नेमकं कुठे लावले. काजूच्या झाडापाशी, कारण आम्ही कंदमुळे लावतो आणि विसरून जातो. तर आता लावले हे सुरण. चला, माती चढवते यावर. बघा, आपण जे बी लावलं होतं ना मंडळी, तर त्याच्यासाठी आता आपण करतोय. कारण हे बिया आपण बिया लावतो ना, ते बारीक वेली असतात, तो काकडी बिकडीच्या येतात ना एकदम बारीक. आणि त्या उगवल्यानंतर ना त्या गवतामध्ये काय समजायच्याच नाही त्या, आणि त्याला जगायच्या पण नाही, त्या वाढायच्याच नाही मुळात. ते बीज वाहून जायचं कधी वेलच कुजून जायचा त्या गवतामध्ये, म्हणजे काहीच भेटायचं नाही. आम्ही दरवर्षी लावतो, पण आम्ही जेव्हा राहायला होतो त्याच वर्षी मला 3 काकड्या भेटल्या होत्या. त्याच्यानंतर काय भेटलं नव्हतं. मग आता बोललो यावर्षी काहीतरी करूया, वेगळा प्रयत्न करून बघूया. जगलं तर जगलं, आपण प्रयोगशील आहोत. तर आता हे बघा, असा खिडकीला अडकवूनच पाठच्या साईडला मांडव केला आहे. बघू आता काय त्यात काय होतं. हो मंडळी, फायनली आपला हा मांडव करून तयार झाला आहे. असाच बघा, असाच प्रॉपर असतो नसतो आता ते आम्हाला काय माहीत नाही, पण आम्ही केलं आहे मंडळी. एक हाऊस आहे बघा. म्हणतात ना, हौशेला ज्ञान नसतं कधी कधी. ज्ञान घेऊन हाऊस करण्यात पण आता वेळ नाही आहे, पण नक्की हळूहळू येतं, नॉलेज येईल. आम्हाला येतं आता. तिथे अनुभवाला की जास्त गावतात, त्याला बेनायला माणसं लागतात, म्हणजे माणूस लागतो इथे, कंटिन्युअस एक माणूस लागेल. आता एवढं तर काय आहे नाही, म्हणून तिकडे गावता बिया रुजत नव्हत्यामुळे आता बिया ह्याच्यात टाकल्यात आपण. आणि हे असं वरतून हे केलं आहे, मांडव केला आहे. बघू किती यश येतं आहे, किती बघा आवड आहे म्हणून हे करतो आहे. छोटी मोठी कामं करायला हवीत. आणि हे बघा आता इकडे समीक्षा बघा, आमची कामं संपतच नाहीत, संपत नाहीत ती कामं कसली. काजूला आता ते हे बांधते, जरा हवेने ना थोडंसं हे होतं, झुकला होता तो काजू, त्याला तर व्यवस्थित बांधते. आता मोस्टली तिकडची कामं सगळी झालेली आहेत मंडळी. आता काय बेनायचं वगैरे काय आहे नाही.
आपलं नांगर आल्यापासून आपण थोडं थोडं गवत काढत होतो, नाही असं नाही, तिकडं सगळं पण त्यावेळेला समीक्षा पप्पा आणि आईने मोस्टली बहुतेक कामं केली. मी फक्त त्या दिवशी माती चढवली, बेनलं काय काय ठिकाणी, हे सगळं बेनलं होतं. आता हे करतो, आपल्याला आवड असते मंडळी थोडीशी. माझं म्हणणं तेच करते, वेळ आहे ना तर करायचं, काय ना काही गोष्टी करत राहायच्या. जो थांबला तो संपला, त्याच्यापेक्षा चालत राहायचं, हळूहळू पावलावनी का नाही, पण चालत राहायचं. चला मी चालायला तयार आहे. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थांबला तो संपला. चला मी चालत राहिले, तुम्ही काय. हे कायची भेटली? ही सागाची मोठी खांदी काढली तर बांधायला तिकडे. बघा, आपण आज सकाळचा थोडासा इथे मांडव केला होता. बघू तेवढा टिकला पाहिजे आणि हे आल्या पाहिजेत बिया रुजून. आपण करतो सगळं, म्हणजे सगळेच जण प्रयत्न करतात. आता यश देणं न देणं हे वरच्याच्या हातात आहे, आपण प्रयत्न करत राहायचे. यावर्षी नवीन वेगळा प्रयोग करून बघितला इथे खिडकीपाशीच. हे बघा मंडळी, आता आपण राऊंड मारून घेतलं इथे. चालले दक्ष पण आहे, त्यांनी रेनकोट घातलंय. चालले पण नेमका पाऊस आला. हा चला, आमचा गावदेवीकडे जाणारा रोड शांत, सगळी मस्त ग्रीनरी. मस्त छान वाटते. ग्रामदैवत रामवर्धनी देऊळ मंदिर आमच्या घरापासून तर जवळच आहे एकदम. तेरं बघा, तेरं. ही सान आमच्या देवाची. धबधब्याचा आवाज येतो पाण्याचा. ही बिस्लरी कंपनी म्हणजे मिनरल वॉटरची, पण ती बंद झाली आता. हे बघा कसलं वातावरण आहे ना. हे आमच्या घराजवळच आहे, आम्ही चालत चालतो, हा रस्ता आमचा. बघा आम्ही ओढ्यावर आलो आहे आमच्या, आणि आता इथे पुरं आंघोळ करतात. हा हा हा, हे बघा, हा ओढा खाली नदीला मिळतो, नारंगीला. आणि इथं मंडळी जे केलं ना, तुम्हाला ते लाकडासारखं दिसतं, ते चंडीचे मासे करायला. हां, चंडीचे मासे बघा, इथे त्यासाठी बांधण केलं होतं. बघा
मस्त एन्जॉय करतात. आम्हाला हेच तर पाहिजे. त्यांनी निसर्गात आनंद घ्यावा, मजा मस्ती करावी. आम्हाला अशी रेसॉर्टला जायला तर काय भेटलं नाही दापोलीला. पण चला पोरं ह्या निसर्गाच्या रेसॉर्टमध्ये मजा करतात. अरे तू त्याला काय डिस्टर्ब करतो तनु? इथनं बघा ते शिंदेवाडीतलं मंदिर दिसतंय. छान ना. इकडे तिकडे शेतात वरती कामं करतात लोक. बघा छान असं निसर्गाच्या सानिध्यात. हार्ट शेपचा दगड सापडलाय. तो बोलतोय आईला द्या हार्ट शेपचा दगड. बघा हो खरं समीक्षा बघ ना हार्ट स्पेशलचा दगड. समीक्षा आय लव्ह यू, आय लव्ह यू. मंडळी आता चाललोय आम्ही पाण्यातनं परत मस्तपैकी आता घरी. छान थोडा वेळ एन्जॉय केला, जास्त नाही, अर्धा तास आलो होतो. आणि मुलांना बरं वाटलं तेवढंच. मुलं काय मंडळी त्यांचे छोटे छोटे आनंद असतात. त्यांना आपल्याला वेगळ्या ह्याच्यात आनंद वाटतो, त्यांना वेगळ्या ह्याच्यात आनंद वाटतो. वरती बघा पाऊस फुल भरला तिकडे. चला मी येतो इथनं हिच्याबरोबर, कारण ती वीर द रोबो आहे बॉय.